2 मिनिटात झटपट तयार होणारी मुळ्याची कोशिंबीर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये। नॉर्मल कोशिंबीरपेक्षा पटकन होणारी आणि वेगळं काहीतरी आहे असं वाटणारी ही डिश खूप लवकर तयार होते आणि जास्त इन्ग्रेडियंटसुद्धा याला लागत नाहीत। तर आपल्याला प्रथम घ्यायचं आहे एक मुळा, त्यानंतरनं मोठे 2 चमचे दही आणि अर्धा चमचा साखर। याचबरोबर आपल्याला घ्यायचे शेंगाचं बारीक वाटलेलं कूट मोठे 2 चमचे आणि त्यानंतरनं आपल्याला घ्यायचे चवीनुसार मीठ। याला आपण बारीक खिसून घेणार आहोत मुळ्याला आणि मुळ्यामध्ये जे काही पाणी आहे त्याचा जो रस आपण म्हणतो तो आपण काढून घेणार आहोत। यातलं संपूर्ण ज्यूस काढल्यानं काय होतं तर मुळ्यातला जो काही तुरटपणा असतो तो कमी होतो आणि मुळा खाताना चरचरत नाही जसा तो नॉर्मली चरचरतो तसा। आणि त्याचबरोबर खाताना आपल्याला बरेचदा असा प्रश्न असतो की मुळा खाल्ल्यानंतरनं तोंडाचा वास येतो, तर तेही हा ज्यूस काढून घेतल्यामुळं होत नाही। त्याचबरोबर ह्याचा जो आपण ज्यूस काढून घेतोय तो आपण आपल्या घरातील झाडांना टाकू शकतो, म्हणजे तो वेस्ट जात नाही। आपल्याला व्यवस्थितपणे हे संपूर्ण काढून घ्यायचे। आपण जी नॉर्मली कोशिंबीर करतो त्यापेक्षाही फास्ट तर होतेच, त्याचबरोबर वेगळं काहीतरी आपण साईड डिश करतोय असं देखील होतं। अचानक पाहुणे आले तर बरेच व्हरायटी आपल्याला करायचे असतात आणि वेळ कमी असतो, तर मग ही एक कोशिंबीरचा प्रकार मला छान वाटतो। आता आपण जी ही कोरडी करून घेतलेली मुळ्याची खीस आहे यामध्ये आपल्याला मिक्स करायचे 2 मोठे चमचे दही। तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही कमी जास्त करू शकता। जास्त दही घातलं तर मग त्याला नंतरनं पाणी सुटतं, म्हणून आपण जास्त दही घालायचं नाही आहे, कमी दह्याचा वापर करते मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यामध्ये ॲड करते शेंगाचं जे आपण कूट घेतलं होतं बारीक वाटलेलं, त्याला मी ॲड करते। ते देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी टाकले एका मुळ्याला 2 मोठे चमचे शेंगाचं कूट, छान कन्सिस्टन्सी वाटते त्याच्यानं। आणि मग घेते अर्धा चमचा साखर। साखर जास्त झाली तर मग ते गोड होतं, त्यामुळे जास्त साखर वापरायची नाही आहे। त्याचबरोबर वापरते मी चवीप्रमाणे मीठ। तुम्ही मीठ नाही वापरलं तरी देखील कोशिंबीर सुंदर होते। बरेचदा मी बिना मिठाची कोशिंबीर देखील करते। जर मीठ कमी खायचं असेल तुम्हाला तर तुम्ही मीठ यात नाही वापरलं तरी चालतं। आता याला आपण व्यवस्थितपणे मिक्स केले। याला 5 मिनिट सेट होऊ द्यायचे, म्हणजे जे काही आपण मिक्स केले ते एकमेकांमध्ये एकदम मुरेल, छानपैकी याची टेस्ट येईल। तर याला 5 मिनिट ठेवल्यानंतर तुम्ही याला सर्व करू शकता किंवा लगेच देखील सर्व करू शकता, परंतु 5 मिनिट जर ठेवचाल तर हे एकमेकांमध्ये छानपैकी मिक्स होतं। अशाच सोप्या रेसिपीज आणि किचनसाठी लागणाऱ्या वस्तूंचे रिव्ह्यूज चॅनलवरती अवेलेबल आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।